भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे। अशा या महत्त्वाच्या दिवशी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिलेली माझे गुरुजन यांचे मी हृदयापासून शत आभार मानते। खून कहो किस मतलब का जिसमें कल का नाम ना हो, वो खून कहो किस मतलब का जो आज के देश के काम नहीं, वो खून कहो किस मतलब का जिसमें जीवन न रमान है, जो पर्वत बनकर बहता है वो खून नहीं वो पानी है। उसी दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचानी थी। जिस दिन सुभाष ने बर्मा में जाकर मांगी उसे कुर्बानी थी, बोले स्वतंत्रता के खातिर बलिदान तुम्हें करना होगा। तुम बहुत जीत चुके जंग में लेकिन आगे तुम्हें मरना होगा। आजादी की चर्चा में तुझे ये माला चढ़ाई जाएगी, वो सुनो तुम्हारे शीश के फूलों से गोपी जाएगी। आजादी का संग्राम कहीं पैसों से खेला जाता है, फिर सिर कटाने का सौदा करके सर झेला जाता है। जाना बाहुच करके बोले रक्त तुम मुझे देना, बदले में भारत की आजादी तुम मुझसे लेना। हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल न समाते थे, सो इनकलाब के नारे कोसों तक छाए जाते थे। हम देंगे देंगे रक्त, बस यही शब्द सुनाई देते थे। रन में जाने को युवक खड़े तैयार दिखाई देते थे, बोले सुभाष वो आगे आए जिसके तन में भारतीय खून बहता हो, वो आगे आए जो खुद को हिंदुस्तानी कहता हो, वो आगे आए जो खून से हस्ताक्षर कहता हो। सारी जनता हुंकार उठी, हम आते हैं, माता के चरणों में अपना रक्त बहाते हैं। और उसी दिन देखा तारा साहस से भरे युवक बढ़ते ही जाते थे। चाकू छुरी कटारों से वो अपना रक्त बहाते थे और अपनी कलम उड़ाते थे। आजादी के पन्ने पर खून से हस्ताक्षर करते ही जाते थे। उस दिन देखा तारा ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब लिखा भारत देश में खून से इतिहास नया, खून से इतिहास नया। स्वातंत्र्य मिळालं ना ते इतके सहजासहजी नाही मिळालं। वंदनीय मंगल पांडे, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महावीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं, या देशासाठी रक्त सांडलं। अशा महावीरांना मी नमन करते, अशा महावीरांना मी नमन करते। आपल्या नशिबात देशासाठी रक्त सांडण्याची, देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी नाही, परंतु आपण देशाची सेवा मात्र करू शकतो। खरंच खूप नशीबवान होते हे लोक, जे केवळ देशासाठी जगलेच नाही तर देशासाठी प्राण अर्पण केले। मित्रांनो, आपल्याला देशाची सेवा करायची आहे ना, तर आपल्या देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल आणि समजून घ्यावं लागेल माझी जिम्मेदारी काय आहे, माझी ड्युटी काय आहे। आणि हा मित्रांनो खाली बसलेले मुलं शांतता जाणवा, काय होत नाही बिलकुल। हा देश माझा आहे, या देशातले लोक माझे आहेत। या लोकांसाठी आपल्याला दिवसभर कष्ट करावे लागतात। आपल्या देशात कष्ट करण्यासाठी देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी 280 करोड हात आहेत। मित्रांनो, पण आपला देश आता प्रगतीपथावर सुद्धा चाललेला आहे। गेल्या वर्षी आपला भारत देश जगातील 10वी अर्थव्यवस्था होती, पण मित्रांनो आता आपला भारत देशाने इतकी प्रगती केली, आता आपला भारत देश 5वी अर्थव्यवस्था आहे। आपल्या शाळेत शिक्षिकेचं 5% आपल्याला कष्ट करून 8 तास शिकवतात। आणि हा मित्रांनो, एखादा गरुड जेव्हा आकाशात उडत असतो ना, त्याचं लक्ष जमिनीवरती असलेलं त्याच्या घरच्या पिल्लांकडे असतं। तसंच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री लोखंडे सर यांचं लक्ष आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडे असतं। खरंच खूप अगोदर सर आपल्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल थँक्यू सो मच सर। विद्यार्थ्यांनो, आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्रभाऊ सावळे हे शिक्षण घेताना आपल्याला कुठली असुविधा होऊ नये याची पूर्ण काळजी घेतात। आणि हा मित्रांनो, आपल्याला देशाच्या प्रगतीत सहभाग घ्यायचा असेल, आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचं असेल, तर त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण आणि फक्त शिक्षण। आणि हे शिक्षण जे उज्ज्वल भविष्य बनवण्याचं काम करतात ते फक्त आपल्या शाळेचे शिक्षक, सर्व शिक्षक। सर, मला खूप काही बोलायचंय, मला माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीये, ते शब्द व्यक्त करण्यासारखं असतं, ते खूप काही बोलण्यासारखं असतं असं मला तरी वाटत नाही। सगळ्यांना माहितच आहे, मध्यंतरी कोरोनाच्या काळात मृत्यूचं तांडव उठलं होतं, सगळं जग जागेवर थांबलं होतं, कितीतरी लोक मृत्युमुखी पडले होते। अशातच मित्रांनो, खराब परिस्थिती अमेरिकेची झाली होती, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष माननीय श्री डोनाल्ड जॉन ट्रम्प यांचा फोन आपल्या भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना आला। अमेरिकेचे अध्यक्ष काय म्हणतात मित्रांनो, महोदय, कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती खूप बिकट आहे, पॅरासिटामॉल या औषधांची खरंच खूप कमतरता भासू लागली, कृपया भारताने अमेरिकेला मदत करावी। यावर आपल्या भारताचे प्रधानमंत्री काय म्हणतात मित्रांनो,
देश आहे, आजपर्यंत तो इतर देशांना मदत करत आलाय. दिवस कशी बदलू लागले बघा मित्रांनो. भारत देश कसा त्या अमेरिकेला मदत करतो. गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये भूकंप आला होता, लोक मृत्युमुखी पडले होते, खायला अन्नधान्य नव्हतं. तेव्हा देखील मित्रांनो आपल्याच भारताने पुढाकार घेतला आणि त्या अफगाणिस्तानला हजारो तरी टन तांदूळ मदत करून दिली आणि आपले सैनिक सुद्धा पाठवले. त्यामुळे आपला भारत देश मात्र असा देश आहे की तो प्रत्येक देशाला मदत करतो. म्हणून भारत देश जगातील मदत घेणारा नाही तर मदत करणारा बनला. इकडे तिकडे अन्नधान्य नव्हतं तेव्हा ती श्रीलंका आज बसली होती. आमच्या मदतीसाठी कोण येतं तेव्हा देखील मित्रांनो आपल्याच भारताने पुढाकार घेतला आणि हजारो तरी टन तांदूळ त्या श्रीलंकेला मदत म्हणून पाठवली. या गोष्टींवरून एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो, आपला भारत देश मदत घेणारा नाही तर मदत करणारा बनला. माझ्या आजचा भारत देश हा नवीन भारत देश आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या भारताकडे आहे. कोणी याला शांतप्रिय भूमीच्या वाटेला जाऊ नये, नाहीतर घुसायलाही घाबरणार नाही आणि घुसून मारायलाही घाबरणार नाही. आठवते सर्जिकल स्ट्राईक, आठवते मिशन सिंदूर. शेवटी मी एवढेच सांगेन, आजादी की कभी शान नहीं होने देंगे, शहीदों की कुर्बानी कभी बदनाम नहीं होने देंगे. बचे हो जो एक बूंद खून की, तब तक